मुलांनो, गुड इव्हनिंग. व्हेरी गुड. तुम्ही आज काय करता इथे? हो, वा. क्रिसमस. क्रिसमसला मराठीत काय म्हणतात? काय? नाताळ. व्हेरी गुड. आणि तुम्ही कसा सेलिब्रेट केला आज तो? छान छान. काय काय केलं तुम्ही लोकांनी? अजून सजवलं. ओके, क्रिसमस ट्री. ओके. आणि तुम्ही काय केलं मुलांनो? हा ग्रुप, फर्स्ट ग्रुप. तुम्ही लोकांनी काय नाही केलं? नाही केलं? काय केलं? गेम्स खेळले. जिंकले का? नाही जिंकले. कोण जिंकलं? अच्छा, हा जिंकला. मुली ठीक आहे. तुम्ही आज सर्वांनी दिवसभर खेळले? तुम्ही दिवसभर खेळले? नाही मग आज तुम्ही लोकांनी गेम्स खेळले, ट्री बनवला, आता सांता क्लॉज पण बनवला असेल, सजवला असेल, डेकोरेशन केलेलं असेल, बरोबर ना, क्रिसमस साठी. परंतु मी इथं तुमच्या समोर जे उभा आहे, मराठी समजते सर्वांना? गुड. परंतु मी तुमच्या इथे समोर जो उभा आहे, तो जो क्रिसमस तुम्ही साजरा करत आहे, त्या क्रिसमसचा खरा अर्थ पवित्र शास्त्रातून आपल्याला दिसतो. तो अर्थ तुम्हाला सांगायला मी आज इथे उभा राहिलेला. मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे, जास्त डिटेल मध्ये तुमचा वेळ नाही घेणार. मी तुमच्या जे आयोजक आहेत त्यांनी मला आमंत्रित केलं, त्या सर्वांचे मी आभार मानतो की मला जी संधी त्यांनी दिली की पवित्र शास्त्रातून खऱ्या क्रिसमसचं किंवा नाताळाचं स्वरूप तुम्हाला सांगायचं. आणि मी त्या प्रभूचे देखील आभार मानतो की ज्या प्रभूने कृपा पुरवली की तुम्हापर्यंत मी त्याच्या सुवार्तेचं सत्य घेऊन येऊ शकेल. तर आज तुम्ही जो क्रिसमस साजरा करत आहात, जेव्हा क्रिसमसचा तुम्ही अर्थ किंवा क्रिसमसचा जेव्हा तुम्ही नाव ऐकता किंवा क्रिसमसचा सीझन ऐकता, तेव्हा तुमच्या समोर डोळ्यासमोर प्रथम काय येतं? काय तुम्हाला व्हिज्युअलाइज होतं? काय काय इमॅजिन करता तुम्ही? की दिवे, लाइटिंग, डेकोरेशन, सॅन्टा क्लॉज, अजून काय येतं? काय नाही अजून? ओके. क्रिसमस ट्री, सुट्टी, फराळ, केक, ड्रिंक्स, अजून भरपूर काय काय अशा गोष्टी आहेत जे नाताळ ऐकले की आपल्याला आपल्या डोळ्यासमोर येतात. तर मी ह्याच संबंधी तुमच्याशी बोलणार आहे की जगाने जो नाताळ किंवा जो क्रिसमस निर्माण केलेला आहे, तो पवित्र शास्त्रातून जो आपल्याला नाताळ पाहायला मिळतो, त्या दोघांमध्ये किती तफावत आहे किंवा डिफरन्स आहे हे आपण पाहणार आहोत. जसं मी म्हटलं की नाताळ म्हटलं की आपल्या समोर येतात दिवे, डेकोरेशन, लाइटिंग, फराळ, केक, सॅन्टा क्लॉज. तर हे सर्व काय आहे? ही सर्व परंपरा आपल्याला दिसते. परंतु जर देवाचं जे पवित्र वचन आहे, त्यामध्ये क्रिसमसचं जे किंवा नाताळाचं जे सत्य आहे त्याकडे आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला वर्ल्डली क्रिसमस किंवा जगिक जो क्रिसमस आहे त्या संबंधी सांगणार आहे. हा क्रिसमस जेव्हा आपण पाहतो किंवा ह्या क्रिसमसचं जेव्हा आपण सेलिब्रेशन पाहतो, हे आपल्याला मोर कमर्शियलाइज किंवा एक इमोशनल गोष्टीकडे नेणारा असतं. जर तुम्ही तुमच्या शेजारच्या आसपासच्या बाजारपेठा, मार्केटमध्ये पाहिले की सर्वत्र ज्या विक्रीच्या गोष्टी आहेत ते मानवाच्या कशासाठी? आनंदासाठी, करमणुकीसाठी आहे, बरोबर? तर जेव्हा आपण ह्या गोष्टी पाहतो, तर ह्या गोष्टीच्या द्वारे लोकांचं जे लक्ष आहे, तो गवानीचा जो बालक आहे त्याकडून हटून लोकांचं लक्ष खरेदी, विक्री, कपडे, लत्ता, सजावट
या गोष्टीकडे आहे. Today Christmas has become commercialized instead of God's grace and the child in the manger. People are more focused on shopping and entertainment. जगासाठी ख्रिसमसचं केंद्रस्थान कोण आहे? जर जगाचा ख्रिसमस, जर आसपासचा ख्रिसमस जर तुम्ही पाहिला तर ह्या ख्रिसमसचं केंद्रस्थान कोण आहे? तुम्हाला काय वाटतं? कोण म्हणलं सांता क्लॉज? व्हेरी गुड. जगाने म्हणा किंवा सैतानाने अत्यंत चतुराईने हे असत्य पेरत एका काल्पनिक पात्राला केंद्रस्थानी आणलाय, ख्रिसमसच्या केंद्रस्थानी आणलाय. जो व्यक्ती चांगल्या भेटवस्तू, चॉकलेट, हसू आणि काही गोष्टी देतो तो म्हणजे सांता क्लॉज. पण तो खरा ख्रिसमसचा केंद्रबिंदू आहे का? तर मग नाही. मग तर कोण आहे ह्या खऱ्या ख्रिसमसचा केंद्रस्थान हे आपण इथं पाहणार आहोत. परंतु जेव्हा जगी ख्रिसमसच्या दिशेने आपण ऐकत आहोत तर हा ख्रिसमस जेव्हा आपण एक ख्रिस्ती या नात्याने जेव्हा पाहतो तर हा जास्त करून भावनात्मक वाटतो, आत्मिक वाटत नाही. सांस्कृतिक वाटतो पण सुवार्ता केंद्रित वाटत नाही. जे जग ख्रिस्ताच्या नावाने ख्रिसमस साजरा करतं त्या आनंदासाठी ते तात्पुरत्या त्या ख्रिस्ताला स्वीकारतात, परंतु त्यांच्या संपूर्ण कृतीच्या द्वारे ते त्या ख्रिसमसच्या ख्रिस्ताला नाकारतात. हा आहे जगाचा ख्रिसमस. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जर ह्या ख्रिसमसचा केंद्रस्थान येशू ख्रिस्त नसेल तर जी संपूर्ण सजावट आहे, जी काही तुमची डेकोरेशन आहे, जे का तुमचं करमणुकीच्या गोष्टी आहेत त्या सर्व काय आहेत? व्यर्थ आहेत. पण जेव्हा आपण बायबलचा ख्रिसमस जेव्हा पाहतो तो बायबलचा ख्रिसमस जास्त करून देवाच्या गौरवावर आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्यावर केंद्रित असतो. बिब्लिकल क्रिसमस फोकस ऑन द ग्लोरी ऑफ गॉड which is his son Jesus Christ. मग जर आपण हा जगाचा ख्रिसमस जेव्हा पाहतो, ऐकतो, जो खोटा आहे, जो असत्य आहे, मग आपल्याकडे उरतं काय? किंवा आपल्याला खऱ्या ख्रिसमसची ओळख कशी होईल? त्यासाठी आपल्याला पवित्र शास्त्रात गेलं पाहिजे. बायबल जे पवित्र शास्त्र आहे आपल्याला नाताळ एक सणासारखा नाही तर त्या ख्रिसमसच्या द्वारे जो देव आपला संपूर्ण मनोदय, हिज होल काउन्सिल प्रगट करतो, त्याचा संपूर्ण मनोदय तो त्या ख्रिसमसच्या द्वारे मानव जातीला प्रगट करतो. ख्रिसमस म्हणजे केवळ एक जन्मकथा नाही तर अनंत काळापासून ठरवलेली देवाची तारणाची योजना आहे. क्रिसमस इज नॉट मेअरली अ बर्थ स्टोरी बट गॉड्स प्लॅन ऑफ सॅल्वेशन. ज्यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन उघडतो, मत्तई 1:21 मध्ये म्हणतो की तोच आपल्या प्रजेला पापापासून तारेल, पापापासून वाचवेल. बायबलनुसार देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्या जगी आला पाप्यांना तारण देण्यासाठी. आता तारण हा जो शब्द आहे तुम्ही ऐकलाय का? पूर्वी ऐकला असेल, पण ह्या तारणाच्या शब्दाचा अर्थ काय आहे की येशू ख्रिस्त पाप्यांना तारावयास ह्या जगी आला. तारावयास म्हणजे काय? तारण म्हणजे काय की जेव्हा आदम आणि हवेकडून पाप घडलं
आणि ते देवाच्या सहभागीतून दूर झाले आणि देवाला ज्या गोष्टीची अपेक्षा होती त्या गोष्टी ते न करता देवाचा आज्ञाभंग केला, त्यावेळेस जी दरी निर्माण झाली, जी पोकळी निर्माण झाली, जी सहभागिता तुटली, ती सहभागिता भरून काढण्यासाठी देवाने त्याच्या पुत्राला पाठवले देह धारणेच्या द्वारे, प्रभू येशू ख्रिस्ताला. जेव्हा आपण योहानाचं शुभवर्तमान वाचतो त्या पहिल्या अध्यायात आणि 14व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. म्हणजे देवाचा पुत्र आम्हामध्ये आला आणि त्याने देवाला आमच्या ठाई प्रगट केलं. आणि तारण म्हणजे मुक्ती, पापापासून क्षमा, शांती, देवाबरोबर समेट, नवीन जीवन आणि सार्वकालिक गौरव, जे आपण आपल्या स्वतःच्या कर्माने किंवा स्वतःच्या हिमतीने कधीच कमवू शकत नव्हतो. म्हणून देवाला स्वतःच्या पुत्राला या जगी पाठवावं लागलं. कारण आपली सर्वात मोठी समस्या होती पाप. आपण सर्वजण जन्मतः पापी आहोत, कारण आपण सर्व पापात जन्मतो. म्हणून आपण स्वतः कधीच आपलं तारण सिद्ध करू शकत नाही किंवा आपलं तारण कमवू शकत नाही. त्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे? एका मध्यस्थाची गरज आहे, जो आपल्यासाठी मध्यस्थी करेल देवाजवळ. आणि ख्रिसमस ही एक योजना होती, जी योजना देवाने उत्पत्ती 3:15 मध्ये उलगडलेली आहे. देव आपल्या अभिवचनांना विश्वासू आहे आणि ख्रिसमसच्या द्वारे त्याने त्याचं अभिवचन पूर्ण केलेलं दिसतं आपल्याला. ख्रिसमस हा फक्त एका बालकाचा जन्म नाही, तर एका तारणाऱ्याचं आगमन आहे. This is not just a birth of a baby, but the arrival of a savior. प्रभू येशू ख्रिस्त, जो त्रैक्य देवातला एक देव, दुसरा व्यक्ती, जो सार्वकालिक राज्य करीत आहे, ज्याने संपूर्ण विश्व निर्माण केलं, त्याने मानवी देह धारण केलं, जो निर्माता आहे, पण ख्रिसमसच्या द्वारे तो निर्मिती होण्याचं पत्करतो. ते हे का झालं की आम्ही जी पापी मनुष्य होतो, आम्ही आमच्या पाप क्षमेसाठी असह्य होतो, असमर्थ होतो. म्हणून देवाला त्याच्या पुत्राला आमच्या पाप क्षमेसाठी पाठवावं लागलं. ख्रिस्ताचा जन्म हा राजवाडा झाला नाही, तर गव्हाणीत झाला. ख्रिस्ताने आपल्या तारणासाठी स्वतःला रिक्त केलं. तो गरीब झाला ह्या करता की आपण त्याच्याद्वारे श्रीमंत होऊ. तो पाप आणि श्राप झाला ह्या करता की आपण त्याच्या नीतिमत्वाच्या द्वारे आशीर्वादित होऊ शकू. तो वधस्तंभावर नग्न झाला ह्या करता की त्याची धार्मिकतेची वस्त्र आपण धारण करू शकू. तो देवापासून पित्यापासून दूर झाला ह्या करता की आपण जे पापी लोक होतो, जे पित्यापासून दुरावलेले होतो, ते पित्याच्या सहभागीत येऊ शकू. तो वधस्तंभावर क्रूसावर मारला गेला ह्या करता की त्याच्या मरणाने आम्हा पाप्यास जीवन मिळू शकेल. होय प्रियानो, हाच खरा ख्रिसमस आहे आणि ख्रिसमसचा आनंद आहे. दिस इज द ट्रू जॉय ऑफ क्रिसमस, की देव स्वतः पाप्यांच्या तारणासाठी या जगी आला आणि त्याने आम्हाला वाचवले. येशू ख्रिस्त हाच आपला तारणहार आहे. ही इज आवर ट्रू सेव्हियर. देवाने आपला पुत्र आपल्यासोबत राहण्यासाठी आणि क्रूसावर
आपल्या पापांसाठी प्राण देण्यासाठी पाठविला 2025 वर्षापूर्वी. खरा ख्रिसमस आपण पाहतो जो गव्हाणीत सुरू होतो, पण त्या ख्रिसमसचा खरा अर्थ त्या वधस्तंभावर पूर्ण होतो. गव्हाणीशिवाय वधस्तंभ नाही हे आपल्याला जाणणं गरजेचं आहे. मरण्यासाठीच आणि पापाच्या तारणासाठीच येशूला जन्म घ्यावा लागला. देव हा अत्यंत पवित्र आहे, मनुष्य पापी आहे. ख्रिस्त हा आपला एकमेव मध्यस्थ आहे आणि जो कोणी पश्चाताप करून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते. Christ came and died for sinners. This is a true joy of Christmas and this is the good news. ही शुभवार्ता आहे की प्रभू येशू ख्रिस्त आम्हा पाप्यांसाठी या जगी आला, मारला गेला, गाडला गेला, पुरला गेला आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला. हे आम्हा पाप्यांसाठी चांगली बातमी आहे की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो, देव विश्वसनीय आहे, त्याचा स्वीकार करतो आणि त्याला त्याच्या सार्वकालिक सहभागीत घेतो. मग प्रियांनो, लेकरांनो, तुम्ही तुमच्या ख्रिसमसचा आनंद साजरा करत असताना मला तुम्हाला विचारू द्या की काय ह्या ख्रिसमसच्या संपूर्ण गडबडीमध्ये, आनंदामध्ये त्या ख्रिस्ताने तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये जन्म घेतला आहे का? हा आत्मचिंतनाचा प्रश्न आहे. तुम्ही विचार करू शकता त्यावर. या ख्रिसमसच्या संपूर्ण काळामध्ये आपण आपल्या पापांसाठी पश्चाताप करणं गरजेचं आहे. की जेव्हा आपण ख्रिसमस साजरा करतो, हाच ख्रिसमस साजरा करण्याच्या मागचा उद्देश हा आपला आनंद, आपली करमणूक आहे का त्या देवाचा गौरव आहे? तर नक्कीच आपण ख्रिसमस साजरा करू शकतो, नाताळ साजरा करू शकतो. तुम्ही जे करता आनंद चांगली गोष्ट आहे, पण ज्या वेळेस आपण या सगळ्या गोष्टी करत राहतो, या ख्रिसमस मध्ये केवळ बाह्य रोषणाईने नाही, तर जो खरा प्रकाश, जो खरा प्रकाशाचा स्रोत येशू ख्रिस्त 2025 वर्षापूर्वी या जगी आला, त्याचा प्रकाश धारण करून आपण हा ख्रिसमस साजरा केला पाहिजे. जागतिक किंवा जगिक पद्धतीने नाही, तर सुवार्तेच्या खऱ्या प्रकाशामध्ये. कारण ख्रिसमसचा खरा आनंद लेकरांनो त्या भेटवस्तूमध्ये नाही, जो सांता क्लॉज देतो किंवा त्या ख्रिसमस ट्रीच्या खाली राहतं. ख्रिसमसचा आनंद तुम्हाला खरा जाणून घ्यायचा आहे तर 2025 वर्षापूर्वी देवपित्याने एक भेटवस्तू स्वर्गातून पृथ्वीवर दिली, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. ते आम्हासाठी सर्वात मोठी भेटवस्तू, देणगी आहे, ज्याच्याद्वारे आम्हाला तारण प्राप्त होते, आम्हाला जीवन प्राप्त होते. कारण जीसस इज नॉट रीजन फॉर द सीजन, ही इज द रीजन फॉर द एंटायर क्रिएशन अँड आवर एक्झिस्टन्स. कारण सर्व काही त्याच्यामध्ये, त्याच्याद्वारे आणि त्याच्यात साठी आहे, हे आम्हाला बायबल सांगतो. म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना या नाताळाच्या, ख्रिसमसच्या शुभेच्छा देतो आणि देवबापाला विनंती करेन की आपल्या जीवनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये जो ख्रिसमसचा खरा प्रकाश आहे, जो ख्रिस्त आहे, त्याने जन्म घ्यावा, त्याचा प्रकाश तुमच्या जीवनाला प्रकाशित करावा. आणि ज्या वेळेस तुम्ही या जगामध्ये, या अंधकारमय जगामध्ये जाल, तर तुमच्याद्वारे तो प्रकाश ह्या जगाला प्राप्त करेल. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता, मी तुझे आभार मानतो की तू आम्हाला आमच्या जीवनाची सर्वात सुंदर आणि महान अशी देणगी ख्रिस्त दिलास. प्रभू, या ख्रिसमसच्या काळामध्ये, ह्या लेकरांमध्ये तुझं सुवार्तेचं सत्य गाजवण्याची संधी पुरवलीस माझ्या प्रिय प्रभू.
तुझे आभार मानतो. विनंती करल की ह्या लेकरांसाठी, इथे असलेल्या प्रत्येकासाठी प्रभू तुझं संवादाचं सत्य त्यांच्या अंतःकरणाला भिडू दे, त्यांच्या जीवनात कार्य होऊ दे आणि सरते शेवटी त्यांच्या जीवनाच्या द्वारे ख्रिस्त गौरविला जाऊ दे. इथून पुढचा वेळ संपूर्ण हा आनंद मी तुझ्या हाती सोपवतो. तुझ्याच प्रिय पुत्राच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. थँक्यू एव्हरीवन. Thank you, Brother Mayur, for your beautiful Christmas message. Brother Mayur के इस सुंदर क्रिसमस संदेश के लिए एक बार जोरदार ताली बजा देंगे.